पुण्यातील नानापेठेत झालेल्या आयुष उर्फ गोविंदा कोमकर हत्याकांडानंतर पोलिसांनी आणखी एक मोठी धडक कारवाई केली आहे। या प्रकरणात आंदेकर टोळीशी संबंधित 4 आरोपींना थेट गुजरातमध्ये सापळा रचून अटक करण्यात आली। पोलिसांनी अटक केलेल्या शिवम आंदेकर, शिवराज आंदेकर, अभिषेक आंदेकर आणि लक्ष्मी आंदेकर यांचा समावेश आहे। हे चौघे कोमकर हत्याकांडानंतर फरार झाले होते। आयुष कोमकरच्या हत्येनंतर पोलिसांनी आतापर्यंत 8 जणांना अटक केली आहे। त्यामध्ये टोळीचा मुख्य बंडू अण्णा राणोजी आंदेकर, तुषार वाडेकर, स्वराज वाडेकर, वृंदावनी वाडेकर, अमन युसुफ पठाण उर्फ खान, सुजल मेरगू तसेच अमित पाटोळे आणि यश पाटील यांचा समावेश होता। 5 सप्टेंबर 2025 रोजी नानापेठेतील लक्ष्मी कॉम्प्लेक्समध्ये आयुष कोमकरवर अमन पठाण आणि यश पाटील यांनी 12 राऊंड गोळ्या झाडल्या होत्या। त्यातील 9 गोळ्या लागल्याने आयुषचा जागीच मृत्यू झालाय। ही घटना त्याच्या धाकट्या भावासमोरच घडल्यानं परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झाले होते। ही हत्या ही 1 वर्षापूर्वी झालेल्या माजी नगरसेवक वनराज आंदेकर हत्येचा बदला म्हणून केली गेल्याचं तपासात समोर आलंय। वनराज आंदेकरच्या अंत्यविधीवेळी आंदेकर टोळीने बदला घेण्याची शपथ घेतली होती। त्यानुसार आयुष कोमकरला लक्ष्य करण्यात आले। या प्रकरणात पोलिसांचं तपासचक्र वेगानं फिरत असून आंदेकर टोळीतील आणखी काही सदस्यांवर कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जाते। नमस्कार, TRS डेव्हलपर्स मध्ये आपणा सर्वांचे सहर्ष असे स्वागत। बारामती सुपे सारख्या विकसित होणाऱ्या या सुपा बारामती मध्ये आपल्यासाठी आम्ही नवीन प्रोजेक्ट घेऊन आलेलो आहोत, तो म्हणजे TRS गोल्ड माइन। आपला जो प्लॉट आहे तो आहे पुण्यापासून फक्त 1 तासाच्या अंतरावरती। प्लॉट पासून अगदी जवळच शाळा आणि कॉलेज, सुपे पोलीस स्टेशन, सुपे बाजारपेठ आणि जवळच दवाखाना सुद्धा। प्लॉटला आहे 30 फुटी सामायिक डांबरी रस्ता। प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र तार कंपाऊंड आणि गेट व त्याचसोबत लाईट आणि पाण्याची सुविधा सुद्धा उपलब्ध आहे बरं का। तर मग आजच स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती संपर्क साधा आणि तुमच्या स्वप्नातील फार्म हाऊस प्लॉट लगेचच बुकिंग करा।